काल मी स्वतः पंढरपूरला वारीत सहभागी होऊन आलोय आणि म्हणून सुरुवातीलाच समस्त नागरिकांना आणि महाराष्ट्राला आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा आणि शुभकामना देतो आणि विठुरायाचा आशीर्वाद सगळ्यांनाच मिळो अशी मनोकामना व्यक्त करतो। आणि याचा उल्लेख जरूर करावा असं मला वाटतोय। काल मी स्वतः वारीत वारकऱ्यांसोबत चाललोय, रिंगणामध्ये सहभागी झालोय, व्यापाऱ्यांशी, नागरिकांशी, भाविकांशी, रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी सुद्धा मी स्वतः बोललोय। प्रशासकीय अधिकारी आणि या ठिकाणी मला अतिशय स्पष्टपणे मांडावंसं वाटतंय की या वेळेच्या वारीमध्ये राज्य सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथजी अजितदादा पवार या सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट नियोजनपूर्ण व्यवस्था उभ्या केल्या होत्या आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम आम्हाला दिसला की खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या योजना आमच्या वारकऱ्यांच्या एका अर्थाने सेवेसाठी सरकारने उभ्या केल्या होत्या। मी सरकारचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन देतो। स्वच्छतेच्या बाबतीत असेल, दर्शनाच्या बाबतीत असेल, वाहतुकीच्या व्यवस्थांच्या बाबतीत असेल, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये यावेळेची वारी आणि व्यवस्था आदर्शवत वाटाव्यात अशा पद्धतीच्या व्यवस्था केल्या। मी सरकारचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। मराठीच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीने ठाकरे बंधू यांनी आपली एकली दाखवली, खास करून भाजपकडून वारंवार ती टीका होत होती तुमच्याकडून देखील की मराठीचा नाही तर महानगरपालिकेचा आहे, याला उत्तर दिलं की महाराष्ट्राचा आहे, काय नेमकं भाजपची? पहिल्यांदा तर दोन भाऊ एकत्र झाले, खूप छान झालं। दोन कुटुंब एकत्र झाली, आम्हाला आनंदच आहे। कारण हिंदू कार्यपद्धती, जीवन पद्धती आणि हिंदू व्यवस्था यामध्ये कुटुंबाचं महत्व खूप आहे आणि हे मांडणारे आमची विचारधारा आहे। आणि त्यामुळे दोन भाऊ एकत्र आले, खूप छान वाटलं। कुटुंब एकत्र आली, आनंद वाटला। हे कौटुंबिक प्रश्नाचं उत्तर झालं। दोन पक्ष एकत्र येतील की नाही, आलेत का, त्या दोन पक्षांचा तो प्रश्न आहे। त्या दोन पक्षांनी आपापल्या भूमिका घ्यायलाही ते खुले आहेत, त्यांचा तो सर्वस्वी त्या दोन पक्षांचा निर्णय आहे। त्यामुळे त्यावरही काही आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे, आजची वेळ नाही। पण कालचा कार्यक्रम आणि मराठी भाषा या विषयावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर कालचा कार्यक्रम, त्यात झालेली भाषणं आणि मांडलेला त्या ठिकाणचा संपूर्ण इव्हेंट, याला बघून मी एवढंच म्हणेन, एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। आणि मी ज्यावेळेला एकाचं अपूर्ण असं म्हणतो त्या अर्थी जरूर एकाने मराठी विषयावरच राहण्याचा प्रयत्न केला, ही चांगली गोष्ट आहे। पण मांडणी करताना मांडलेले मुद्दे विपर्यासाचे होते। या प्रत्येक मुद्द्याला मी खोडू शकतो, माहिती संपूर्ण नाही। त्रिभाषा सूत्री कधी आली, यांच्या गावातही ती माहिती नाही, कोणी आणली, याबद्दलची माहिती दिली ती भाषणात चुकीची। देशात अन्य कुठे त्रिभाषा आहे,
साधं गुगल केलं असतं तरी त्यांना उत्तर सापडलं असतं. असं धादांत खोट म्हणून अपूर्ण मी प्रत्येक गोष्ट मांडू शकतो. त्यामुळे एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण तर अप्रासंगिक, विषय मराठीचा, ते सोडून ट ला ट, फ ला फ आणि घ ला घ या पद्धतीचे टोमणेबाज भाषणाची परंपरा आणि केवळ उद्धवजींच्या भाषणात तर सत्ता गेल्याचा जो सस्यहोलपटपणा होता, उद्विग्नता होती, तडफड होती, या पलीकडे काहीच नाही. त्यामुळे मराठी हा विषय धरला, हिंदी ऐच्छिक भाषा हा विषय धरला तरी उद्धव ठाकरेंचं भाषण अप्रासंगिक, राज ठाकरेंचं भाषण संपूर्ण नाही, अपूर्ण. आणि त्यामुळे हा कार्यक्रमच अप्रासंगिक होताच कारण ना भाषेचा विषय, ना विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता. आणि म्हणून महानगरपालिकेचाच यांच्या महत्वाकांक्षेचा, राजनैतिक महत्वाकांक्षेचा विषय, त्याला राजनैतिक उत्तर आम्ही देऊ सक्षम आहोत. उल्लेख वारंवार दोघांकडून जर बघितला तर थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आलं. एका बाजूला म्हणतात की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्रजींनी करून दाखवलं. दुसऱ्या बाजूला अनाजी पंत उद्धव ठाकरेंकडून वारंवार जातीवरचे उल्लेख होणं आणि श्रेय पूर्ण या दोघांचं एकत्र येण्याचं देवेंद्रजींना दिलं. काय नेमकं त्याला उत्तर आहे? मला वाटतं ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते गुद्द्यावर येतात, ज्यांच्याकडे प्रभावी मांडणी नसते ते विपर्यासाकडे जातात, ज्यांना लोकांना आपली बाजू मांडण्यामध्ये कमतरता वाटते ते सामाजिक आणि जातीय वितुष्टीकरणाच्या बाजूने भूमिका मांडतात. काय मुद्दा? अनाजी पंत म्हणजे काय? मग तुम्हाला नावं ठेवल्यावर राग येईल ना, मग ठेवायची काय नावं? आमच्याकडे नाव आहेत, त्या दोघांकडच्या बद्दल आहेत, दोन्ही पक्षाबद्दल आहे. पण काही राजकीय संस्कृती पाळली पाहिजे. हा महाराष्ट्र धर्म आहे. महाराष्ट्र धर्माशी उद्धवजींना आणि त्यांच्या पक्षाला काही लेनदेन नाही. हीन बोलणे, टोमणे मांडणे, जातीवाचक बोलणे आणि आपली बाजू मांडणे, कारण दमदार बाजूच नाही. या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की मला श्रेय दिलं असेल तर बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळतील. आणि दोघांच्याही भाषणामध्ये तकलादूपणा होता, त्यातला प्रामाणिकपणा नव्हता, अप्रामाणिकता होती. याचं कारण ते दोघेही प्रामाणिक असते तर त्यांना देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करावंच लागलं असतं. पहिल्या GR मधल्या गोष्टींवर पुनर्विचार करून हिंदी अनिवार्यता अट काढली कोणी? देवेंद्रजींनी काढली. खर तर त्यानंतर गैरसमज पसरवून वातावरण बिघडू पाहत आहे. अशा वेळेला सहभागिता, समजूतदारपणा हा मोठा भाऊच घेत असतो. या मोठ्या मनाने, मोठ्या भावाने माझ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांची हिताची भूमिका मांडून आता गैरसमज दूर व्हावा म्हणून दुसरा GR सुद्धा, शासन निर्णय सुद्धा मागे घेतला कोणी? देवेंद्रजींनी. मग का दोघे भाऊ देवेंद्रजींचं अभिनंदन करत नाहीत? कारण यांचा हेतू केवळ राजकीय आहे, अप्रामाणिकपणाचा आहे. आणि केवळ एवढंच नाही, ज्या वेळेला मोदीजींनी आणि मोदीजींच्या सरकारने मराठी भाषेच्या अभिजात भाषेचा दर्जा हा निर्णय केला, त्यावेळेला ह्या दोघांची तोंडबंदी होती. यांनी अभिनंदन, चांगलं झालं, योग्य झालं भूमिका मांडली नाही. आणि म्हणून सांगतो, मराठी विषयात हे अप्रामाणिक आहेत, केवळ राजकीय भूमिका मांडतायत. त्यांना भाषेच्या विषयाशी काहीही लेणं देणं नाही.
राज ठाकरेंनी काल जे आपले नेते आहेत त्या सगळ्यांच्या शाळा सांगितल्या की त्या इंग्लिश शाळेमध्ये शिकले, मग त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण करायचा का? हो, विषय काय चाललाय, आम्ही नाही ना हिंदीला विरोध केला, तिसऱ्या भाषेला अडवाणीजींनी विरोध केलेला नाही ना. काहीतरी येईल ते तोंडात बोलायचं आणि म्हणून अपूर्ण हे राज ठाकरेंचं भाषण मी म्हटलं. विषय काय, त्रिभाषा सूत्रीला तुमचा विरोध का आणि मुद्दा काय, तुमची मुलं तुमची लेकरं त्या शाळेत शिकतील जिथे 3 भाषा शिकवल्या जातील. म्हणजे तुमच्या लेकरांनी 3 भाषा शिकाव्यात, महाराष्ट्रातल्या अन्य विद्यार्थ्यांनी शिकू नये हा तुमचा दुराग्रह मुद्दा आहे. मुद्दा कोण कुठे शिकलं तर हिंदुत्व अडवाणीजींनी सोडलेलं नाही. त्रिभाषा हवी का नको, ऐच्छिक भाषा हिंदी चालेल की नाही, आणि तुमची लेकरं ज्या शाळेत शिकली तिथे तिसरी भाषा मराठी आहे, याचं उत्तर द्याल का? तुम्ही जे दुराग्रह दाखवता, मग बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकताना बॉम्बे नको मुंबई हे तुम्ही बोललात का? मला एक मनसेचा शिवसेनेचा नेता दाखवा की त्याने बॉम्बेचं मुंबई करा म्हणून म्हटलंय आणि त्या शाळेमध्ये तिसरी भाषा नको म्हणून आंदोलन केलंय. तर आपल्या लेकराने चांगलं ते घ्यायचं, महाराष्ट्रातल्या बाकी लेकरांना जाऊ दे, तडपडू दे, कमी शिकू दे, हीच भूमिका हा प्रामाणिकपणाची आहे. त्यांनी असं देखील म्हटलंय तुमची मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते. पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. दोन्ही गोष्टी उद्विग्नता करणार आहे. आणि मग व्हिडिओ काढा नको काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. सरकारने तर कडक पावलं उचलावीच. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे, म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो. पण हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. म्हटलं आहे तुमची सत्ता विधान भवनात, आमची सत्ता रस्त्यावर. मग रस्त्यावर गोट्या खेळा. सर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय बघा, प्रत्येक वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही नाही. ज्या गोष्टी समोर दाखल्यात आहेत त्या दाखल्यात असतील. भूमिका आमची आहे मराठीच्या विषयावर, मराठी भाषेसाठी काहीही न करता केवळ एक विपर्यासाचा गैरसमजाचा मुद्दा उभा करून जे राजकारण करू पाहतायत ना, त्यांच्यावर आमचे सडेतोड सवाल आहेत. आणि कालचा मेळावा म्हणजे आमच्या कोकणामध्ये उत्सव, सण, एखादं सुखद कार्य गावात असलं की चाकरमानी मुंबईमध्ये भावकीची बैठक घेतात. मग ही भावकीची बैठक म्हणजे कालचा वरळीचा मेळावा होता. आणि मग मोठा भाऊ सगळ्या भावकीला एकत्र करतो की आपापसातलं विघ्न सोडूया आणि येणारा उत्सव सण निर्विघ्नपणे पार पाडण्याचा प्रयत्न करूया. असाच प्रयत्न काल भावकीचा खेळ आम्ही पाहिला. आणि ज्यावेळेला भावकीची बैठक होते काही अनाहूत पाहुणे येतातच. तर काल बारामतीवरनं कोणी कळव्यावरनं आले होते, हे सगळे अनाहूत पाहुणे होते. आणि म्हणून या भावकीच्या खेळाचा पूर्ण रंग आणि रूप भाजपला माहिती आहे. घाबरलेल्या मनस्थितीत पुन्हा सांगतो, आणि आज तुम्हा पत्रकारांना विनंती आहे, हे वाक्य आज लिहा. नोव्हेंबर डिसेंबर जेव्हा निवडणुका होतील परत भेटू,
त्यावेळेला ईव्हीएम ओरडू नका. हे पराभवाच्या मानसिकतेमध्ये, काळोखात घाबरलेल्या मनस्थितीत जशी माणसं एकमेकाला चाचपडत हात पकडत चालतात, ते त्यांचं चालणं नसतं, ते त्यांचं भीतीला घाबरणं असतं. आणि म्हणून ती भीती, याचा खेळ भावकीचा कालचा होता. ही पण गोष्ट स्पष्ट करतोय की सन्माननीय राज ठाकरे यांनी अमित शाह यांचा केलेला उल्लेख म्हणजे अमित शाह यांच्याबद्दल असलेली भीतीच त्यांच्या तोंडून आलेली आहे. एवढं इंग्रजीला बोलल्यावर राज ठाकरे यांना पोटशोड उठण्याचं कारण काय? काय अमित शाह मराठी हिंदी कुठल्या विषयात बोलले होते का? नाही. ते इंग्लिश विषयावर बोलल्यावर यांचा पोटशोड उठला आणि त्यामुळे ही सगळी मंडळी घाबरलेली आहे. संदीप देशपांडेने एक ट्विट केलेलं आहे. राज आणि उद्धव ठाकरे जे महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये स्वतः सीएम आहेत नंतर अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि हे लोक कशासाठी आले असा त्यांनी एक सवाल केला. ट्विटला उत्तर ट्विटने आणि ट्रोलवाल्यांना उत्तर ट्रोलने. आणि कालच्या भाषणाचा एकंदरीत सारांश बघितला तर राज ठाकरे यांनी कुठेही युती किंवा एकत्र राहणार असा काही उल्लेख केला नाही. उद्धव ठाकरेंनी मात्र एकत्र राहण्यासाठी घाई उद्धव ठाकरेंना जास्त या सगळ्या राजकीय समीकरणं जुळवण्याची बघा, आता त्या भूमिका त्या दोघांनी स्पष्ट करायच्या आहेत. मी पहिल्यांदाही म्हटलं, दोन भाऊ एकत्र आले, खूपच छान. कुटुंब एकत्र आलं, आम्हाला आनंद. कुटुंब व्यवस्था हिंदू समाजाचा पाया आहे ही मानणारे आम्ही लोक आहोत. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी भूमिका घ्यायची आहे. आता त्यावरची भूमिका त्यांना मांडायची आहे. पण आम्ही मुद्दा जो मांडतोय तो मराठी भाषिकांनी चिंता करू नये हीच काळजी हे सरकार आणि भाजप घेत आहे. राज ठाकरे काल म्हणाले की हिंदी सक्ती करण्याचा फक्त भाजपचा हा ट्रायल होता. जर हिंदी सक्ती झाली असती तर याच्यापेक्षा मोठं काहीतरी भाजपने आपल्यावर सोपवलं असतं. मला वाटतं दिवास स्वप्न आहे. इंग्रजांची रणनीती होती तोडा आणि राज्य करा. आता काही पक्षांची रणनीती आहे भीती पसरवा आणि स्वतःची मतं मिळवा. आणि म्हणून अशा पद्धतीने मतांसाठी गैरसमजाची भीती पसरवणं त्या पोटी त्यांनी केलेलं विधान आहे आणि त्यामुळे ते सत्य बिलकुल नाही. आगे आगे देखिए होता है क्या, कारण हे दोघे हिंदी चित्रपट पाहतात म्हणून हिंदीमध्ये सांगितलं. आज त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. आज आमच्या भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडण्यासाठी मी तुमच्या समोर बसलो आहे. बघा, त्यांनी काय करायचंय, आपापसात काय करायचंय, पायात पाय टाकायचे आहेत का एकमेकाची डोकी फोडायची आहेत, त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसची भूमिका महाराष्ट्र पाहतोय ती किती बोट चेपेपणाची आहे, अगतिकतेची आहे, राजकीय भिकारीपण आहे. त्याची स्पष्टता त्यांनी करायची आहे. आज भाजपची भूमिका पुन्हा एकदा मराठीसाठी कट्टर, पण हिंदुत्व आणि हिंदुस्थानी भाषा याचे खंदे समर्थक. विद्यार्थी हित डोळ्यासमोर, मराठीचं अहित होऊ देणार नाही ही भूमिका आमची आहे. आम्ही कुठे काय म्हटलं कोणाच्या पोटात दुखतंय? आमचं एकही विधान नाही आहे. आमचं एकही विधान नाही. ज्याला ज्याच्या बरोबर यायचं त्यांनी जावं, ज्याला ज्याच्यावर राहायचं त्याने राहावं. आमचं काही म्हणणं नाही. आव मराठीचा आणि घाव महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर हे दुटप्पीपणा आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. नेत्यांनी आता
राज्यभरात रणगाण्याचे कार्यक्रम करावे, कारण अर्थात दोन भाऊ एकत्र येणं त्यांना पटलेलं नाही सगळ्याच माहिती. होय, आम्ही आता प्रचंड घाबरलो आहोत. जणू काही आम्हाला धडकी भरली आहे. होय, आता आम्हाला घराबाहेर कसं पडायचं हा प्रश्न पडलाय. आणि काय सांगू तुम्हाला, उद्या जणू काही महाराष्ट्रातलं सरकार कोसळणार. जे भाट लोक सुरू झाले आहेत की जणू त्यांचं सरकार आलंच केंद्रात, आता जणू काही पायघड्यात आणि राष्ट्रपती भवनावर जणू काही शपथविधीचा सोहळा याची तयारीच लगबग सुरू झाली. हो, बालिशपणा. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय मुळात निर्णय हिंदी सक्तीचा नाही. तुम्हीही प्रश्न विचारताना थोडा अभ्यास करावा अशी कल्पना. हिंदी ऐच्छिक भाषा हा निर्णय होता, तो मागे घेतला. जसं मी म्हटलं, अपूर्ण भाषणातना गैरसमज तुमचे आणि अन्यांचे होऊ नयेत. देशातील 28 राज्यातील 22 राज्यांनी त्रिभाषा सूत्री स्वीकारली आहे. आणि म्हणून आकड्यातच सांगायचं झालं तर जवळजवळ 60% वर देशातल्या शाळांनी जवळजवळ त्रिसूत्री भाषा स्वीकारून पुढे गेले आहेत किंवा जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या सांगायचं झालं तर 75% वर या देशातील विद्यार्थी हे त्रिभाषा सूत्रीतून अकॅडमीचे पॉइंट्स बँकेत त्यांच्या जमा होणार आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाला आपल्या लेकराला 3 भाषा शिकवण्याची मुभा देऊन यांनी वातावरण निर्माण करून त्यांचा अधिकाराचा शैक्षणिक विकासाचा घास गणित बघितलं तर मराठी मतांची मक्तेदारी फक्त शिवसेना किंवा इतर पक्षांची 82 नगरसेवक भाजपची देखील निवडून आली. परत वाटतंय आता तुम्ही देखील मागचं निवडणूक तुमच्याच नेतृत्वात पार पडली होती, या निवडणुकीत देखील तुम्ही स्वतः अजून प्रदेशाध्यक्ष आहात. ही गणित जे आहेत मतांची गणित, काय वाटतं मराठी माणूस या महाराष्ट्र मुद्द्यावर कुठे तुमच्या? आमच्या दृष्टीने मराठी भाषा हा विषय अस्मितेचा आहे, अभिमानाचा आहे आणि आमच्या जीवात जिवलग आहे. आमच्या दृष्टीने मराठी भाषा हा विषय राजकारणाचा नाही, राता निवडणुकीचा विषय. गेल्या वेळेपेक्षा कमी जागा उबाटा सेनेच्या आणि त्यांच्याबरोबर जो जाईल त्या सगळ्यांच्या येतील. कारण ये पब्लिक है, सब जानती है. ये पब्लिक है, सब जानती है. कोणाची मुलं कुठे शिकली, ते किती भाषा शिकली, त्यांना बॉम्बे चाललं, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांना सिनेमा बघायचा तर खान बरोबरच बघावा लागतो. आणि मराठी भाषेचा कार्यक्रम करायचा असेल तरी जावेद अख्तरांचं हिंदी भाषणच त्यांना लागतं. हे सगळं पब्लिक बघते आहे. आणि त्यामुळे मराठीची अस्मिता, मराठीचा कट्टरता, विद्यार्थ्यांचं हित आणि हिंदू रक्षण याच्यावरच विकासाचं राजकारण आम्ही करतो. निवडणुकात यांचा पराभव अटळ आहे आणि म्हणून यांचा प्रयत्न एकमेकाशी जोडून बळ निर्माण करण्याचा आहे. कोणीही द्वेषाची भावना पसरू नये आणि महाराष्ट्रात कायदेशीर राहणाऱ्या कोणीही घाबरण्याचं कारण नाही. मराठी माणसाच्या अस्मितेची, भाषेची, संस्कृतीची चिंता भाजपनेच केली आहे, भाजपच करेल. आणि अमराठी माणसाने सुद्धा मराठी माणसाला डिवचू नये पण म्हणून कुठेही घाबरण्याचं कारण नाही. कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नये. जेव श्रीखंडपुरी खातील आणि दुसऱ्याच्या लग्नात भांडण लावून दुसऱ्याच्या लग्नात जेवायला जातील. वाटलं तर मुलगी पण पळवून घे. बालिशपणाचं वाक्य आहे हे. आपल्या सगळ्या सोहऱ्यांच्या लग्नात कधी गेले नाहीत. स्वतःच्या भावकीच्या कार्यक्रमात कधी गेले नाहीत. त्यांना कोणी बोलवलंही नाही. त्यांची आता स्वतःची असलेली दुःख हे दुसऱ्याच्या भाजपच्या माथी ते मांडतायत. मराठी झालं. सर एक फक्त संजय राऊतचा प्रश्न आहे. संजय
संजय राऊतवर टीका करताना जे आपले एकनाथ शिंदेवर टीका करताना संजय राऊत म्हणते की एकनाथ शिंदेची दाढी ही शिवाजी महाराजांची नाहीये तर ती गद्दाराची दाढी आहे, अफजल खानांची दाढी आहे. आणि दुसरीकडे सुद्धा म्हणतात की शिंदे आता संस्कृती चेंज केली आहे, त्यांच्या नावासोबत ते आता ढोकळा खातात. ते मला मालवणीतली एक म्हण माहिती आहे की त्यामध्ये, पण जाऊ दे आता ते मी टाळतो कारण परत नवीन विषय मला निर्माण करायचा नाही. दाढी कोणाची आणि दाढ्या कशा कुरवळायच्या यातली एक्सपर्टी आणि पीएचडी उभाटा सेनेची आहे. मी दाढी कुरवाळणं याचा अर्थ मराठीतला स्पष्ट आहे. जेव्हा यांना सत्ता हवी होती तेव्हा उद्धवजींनी भाजपच्या दाढ्या कुरवळल्या आणि केंद्रापासून महाराष्ट्रापासून महानगरपालिकेपर्यंत आमच्या जीवावर उद्धवजींचं सरकार त्या ठिकाणी मिळालं, सरकारमधली सहभागिता मिळाली. आता त्यानंतर सत्तेतली राज्यातली मुख्यमंत्री पदाची लालसा लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची दाढी त्यांनी कुरवळली आणि मग राज्यामध्ये मुख्यमंत्री पद मिळवलं. आता महापालिकेतली सत्ता जाईल म्हणून मनसेची दाढी कुरवळायचं काम चालू आहे. आणि त्यामुळे दाढीवाला आणि दाढी कुरवळणं याची एक्सपर्टी ही संजय राऊत आणि उभाटा सेनेकडेच आहे. त्यांनी संस्कृती चेंज केली, आता ते ढोकळा खातात असं म्हणतात. मी स्वतः केमचो म्हणणारे बिळात कुठे लपतायत? त्यांनी वाक्य सांगाव ना. केमचोचा अर्थ काय? संजय राऊत अजान स्पर्धेचा अर्थ काय? मग तुम्ही काय आता गुर्दा आणि कपुरे खाताय? ढोकळा तुम्हाला प्रिय वाटत नाही, गुर्दा आणि कपुरे तुम्हाला प्रिय वाटतायत. ही संस्कृती आहे संजय राऊत यांची. तर आज मुख्यमंत्र्यांच्या पॉडकास्टला सुरुवात होती. हा मुख्यमंत्र्यांच्या पॉडकास्ट सुरू केलं. बर, स्वाभाविक आहे. नवनवीन असलेले सामाजिक माध्यमांचा उपयोग जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी होत आहेत. यातना महाराष्ट्रात नवीन संवाद माननीय मुख्यमंत्री उत्तम पद्धतीने करतील याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. राजनीतिक लड़ाई और पारिवारिक के बारे में बताया। देखिए, दो भाई इकट्ठा है, बहुत अच्छी बात है. दो परिवार इकट्ठा रहना चाहते हैं, ये तो खुशी की बात है. हम वादी विचारों के लोग हैं और इसके लिए दोनों भाई साथ में आना ये बहुत अच्छी बात है. दोनों परिवार इकट्ठा रहना ये तो खुशी की बात है. ये रही उनके परिवार पर दी हुई प्रतिक्रिया. अब दो दल इकट्ठा चुनाव लड़ेंगे कि नहीं ये उनका अधिकार है. उस दो दलों को उसका अधिकार है, वो उसका निर्णय जो चाहे करे, उसमें हमें आज कुछ नहीं कहना है. जहां तक कल के कार्यक्रम की बात, तो उसमें एक का भाषण अपूर्ण और दूसरे का भाषण अप्रासंगिक. राज ठाकरे इन्होंने दिए हुए दाखले, वक्तव्य और जो चीजें बताई वो संपूर्ण नहीं, वो विपर्यास, खुद का नरेटिव करने के लिए अपूर्ण इस पद्धति से. अच्छी बात तो ये रही कि वो मराठी तक बात किया उन्होंने, वो अच्छी बात है, लेकिन संपूर्ण बात उन्होंने नहीं की. उद्धव जी का भाषण यह प्रासंगिक, जिसको हम कहते हैं सिमिली, यानी एक वर्ड को दूसरे वर्ड के साथ जोड़कर ब्राउनी पॉइंट जमा किए, इस प्रकार का आनंद दिखाना मराठी का विषय कुछ नहीं. उनके पूरे भाषण में मेरी सरकार चली गई इसका रोना था, तो वो प्रासंगिक था. और इसके लिए हमारे में महाराष्ट्र में जब भी कोई बड़ा त्योहार या उत्सव
गांव में मनाना होता है तो उसके पहले महाराष्ट्र में, मुंबई में रहने वाले लोग, इनको हम चाकरमणि कहते हैं, वो भाऊबंद की बैठक लेते हैं, भावकी। तो भावकी की कल की मीटिंग थी, इसमें ना का विषय था, ना महाराष्ट्र को कोई संबोधन था, और इसके लिए भावकी की बैठक थी। राजनीतिक प्रेरित इस प्रकार का बढ़ावा था। ये मराठी अस्मिता, मराठी संस्कृति से कोई लेना देना इनका नहीं था। इतनी बात हम स्पष्ट करना चाहते हैं। और जहां तक रही अमित शाह जी के बयान पर, या अमित शाह जी का उल्लेख राज ठाकरे इन्होंने किया, वो अमित शाह जी के प्रति उनके मन का डर स्पष्ट करता है। अमित शाह जी का डर राजनीतिक जो है वो उनके बयान से, राज ठाकरे जी के बयान से स्पष्ट पड़ता है। अमित शाह जी ने कोई भी विधान ना हिंदी मराठी के विषय पर किया, अंग्रेज और अंग्रेजी मानसिकता इस पर बयान किया, तो राज ठाकरे जी के पेट में दर्द पैदा हुआ, क्यों भाई? हिंदी का विरोध और अंग्रेजी के सामने झुकना, ये कौन सी मनस्थिति इनकी है? और जहां तक उद्धव जी का भाषण है, ये तो राजनीतिक पीड़ित, सत्ता से लोलुप इस प्रकार के व्यक्ति का फ्रस्ट्रेशन, इससे ज्यादा क्या है? आपने कहा कि उन्होंने स्कूल में पढ़ा, अपने साथ ही मुद्दा किसी भाषा का है, क्षेत्र का है। देखिए कितना अप्रासंगिक और बेताल्लुक बात राज ठाकरे जी के बयान में है। मुद्दा कौन कौन सी स्कूल में पढ़ा उसके ऊपर भाजपा का ऑब्जेक्शन है ही नहीं। भाजपा तो कहती है हर किसी को अपनी मातृभाषा में और जिस भी भाषा में उसको पढ़ना है वो पढ़ने का मौका मिलना चाहिए। बात यह है, जिसका जवाब देते हुए राज ठाकरे बच गए कि आप तीसरी भाषा के विरोध में हो, तो आपके बच्चे ऐसे स्कूल में क्यों पढ़े जहां 3 भाषा पढ़ाई जाती है? तो आपके सुपुत्र 3 भाषा पढ़े चलेगा, बाकी महाराष्ट्र के बच्चे तीसरी भाषा पढ़े ही नहीं। ये कौन सा है? ये कौन सा तर्क है? ये कौन सा न्याय है? अडवाणी जी से लेकर बाकी सब जिस भी स्कूल में, भाषिक स्कूल में पढ़े, अपने विचारों से प्रताड़ित नहीं हुए। और इस बात का दाखला बॉम्बे स्कॉटिश इस स्कूल में पढ़ने वाले उद्धव जी और राज ठाकरे जी देंगे क्या कि हमें बॉम्बे मंजूर नहीं, मुंबई करिए? ये तो कभी उन्होंने कहा नहीं। खुद के बच्चे वहां पढ़ते हैं, वहां पर बॉम्बे भी चलेगा, तीसरी भाषा भी चलेगी, फ्रेंच भी चलेगी, जर्मनी भी चलेगी, इंग्लिश भी चलेगी, लेकिन भारतीय भाषा नहीं चलेगी। ये कौन सा हिंदुत्व है? और इसके लिए भाजपा का कहना स्पष्ट है, महाराष्ट्र में हम मराठी के लिए कट्टर, लेकिन हिंदुस्तानी भाषा इसके हम पुरस्कर्ता है। विद्यार्थी हित के हम हितैषी है। आपने कहा अगर ये हिंदू होते, हिंदू ना बनाओ, उसको लेकर बड़ी चर्चा हो रही थी। देखिए सब जो घटना है ना, मन को वेदना, पीड़ा, उद्विग्नता देने वाली है। ये सभी घटना जो दिखती है, पहलगाम में उन लोगों ने किसी का धर्म पूछकर उसको गोली मार दी, हिंदू है गोली मार दो। और यहां पर इन्होंने निष्पाप हिंदुओं को कौन सी भाषा में आप पढ़ते हो या बोलते हो उसके ऊपर मारपीट की। ये दोनों घटनाएं मुझे उद्विग्नता पैदा करती है। सर, आप में मराठी से बात करते वक्त वहाँ पे 22 स्टेट में वहाँ पे लैंग्वेज पॉलिसी की गई है। तो राष्ट्रपति ने देश के सवाल पूछा है कि राजस्थान, मध्य प्रदेश, यूपी में कौन सी तीसरी भाषा है? भाई गूगल पे जाके पढ़े, भाषण करने आते हो तो पढ़ के तो आओ। आपने कहा कौन से राज्यों ने त्रिभाषा ली है, ये सवाल उन्होंने खड़ा किया, उसका जवाब मैंने दिया है। 28 में से 20-22 राज्यों ने या तो भाषा ली है त्रिभाषा, या तो रोल आउट किया है। जो जो उस राज्य का निर्णय है, उन्होंने तीसरी भाषा ली है। आप तीसरी भाषा का विरोध अन्य बच्चों के लिए कर रहे हो,
खुद के बच्चे के लिए नहीं कर रहे हो, ये अन्याय है, ये हमारा कहना है। राज ठाकरे ने कहा कि वो देवेंद्र फडणवीस को देते हैं कि 20 साल का तो एक साथ है जो फडणवीस ने देवेंद्र जी ने स्पष्ट ही कहा कि बाला साहब का आशीर्वाद तो देवेंद्र जी के साथ होगा और दोनों भाई साथ में आते हैं, अच्छी बात है, दोनों परिवार साथ में रहते हैं, आनंद का विषय है। राजनीतिक अगर बात करें तो चुनावी मैदान में डर के, आज वापिस मैं पत्रकार मित्रों को कहता हूं, जब भी चुनाव नवंबर दिसंबर में होगा, रिजल्ट सामने आएगा, तब ईवीएम ईवीएम चिल्लाना नहीं। ये घबराहट की मनस्थिति में राजनीतिक दृष्टि से इकट्ठा है, मराठी का कोई भी विषय से इनकी प्रामाणिकता नहीं है। राज ठाकरे ने ये भी कहा है कि मराठी का सिर्फ एक ट्रायल था, हिंदी लाने का ट्रायल था, अगर हिंदी लागू हो जाती तो फिर इसके थोड़ा लाने का देखो, अंग्रेजों की राजनीतिक और सरकार चलाने की सोच डिवाइड एंड रूल की थी, विभाजित करो और सरकार चलाओ। अब इन पक्षों की रणनीति डर पैदा करो और वोट लो। राज ठाकरे और उनके सहकारी पक्षों का डर पैदा करके वोट लो, ये प्रयास है। लेकिन मैं स्पष्ट कर दूं, ये पब्लिक है, सब जानती है। मेरे बच्चों के लिए बॉम्बे भी चलता है, तीसरी भाषा भी चलती है, फ्रेंच भी चलती है, मेरे बच्चों के लिए जर्मन भी चलती है, मेरे दोस्तों में अन्य भाषिक भी चलता है, मेरे को फिल्मों में खान ही दोस्त लगते हैं, मेरे प्रोग्राम में अख्तर का हिंदी में भाषण भी चलता है, लेकिन और कोई अन्य भाषा में न बोले। ये झूठ, ये झूठ फैलाने का काम पब्लिक है, सब जानती है। देखो, मैं इसकी कंपैरिजन क्यों करूं, दोनों की तुलना करना मेरा काम भी नहीं है और मुझे आवश्यकता भी नहीं लगती। मैं मेरी बात कहूंगा और मेरी बात स्पष्ट है, एक का भाषण अपूर्ण और दूसरे का भाषण अप्रासंगिक। स्टालिन ने भी राजनीति की किया है और बताया कि हिंदी भाषा बोली जाती है और राज्यों में जहाँ हिंदी भाषा क्यों ला रहे हो जहाँ वो बोली। पहले तो एनईपी में तीसरी भाषा का कंपल्शन है ही नहीं। उन राज्यों ने अपने तीसरी भाषा का प्रेफर्ड लैंग्वेज, इसको वर्ड लिखा है प्रेफर्ड लैंग्वेज, ये निर्णय करना है। और आज का सच क्या है, जो जानकारी मैंने ली, अगर स्कूलों की आंकड़ों में देखना तो देश के 60% से ज्यादा स्कूल त्रिभाषा सूत्र को लेकर चल रहे हैं। विद्यार्थियों के आंकड़ों में लेना तो 75% से ज्यादा विद्यार्थी की संख्या त्रिभाषा सूत्र में जा रही है। अब स्टालिन और यहाँ के दो भाई ये अपने बच्चों को द्विभाषा में धकेल कर क्या हासिल करना चाह रहे हैं। तो अपने बच्चों को तीसरी भाषा में पढ़ा सकते हैं, तो महाराष्ट्र के अन्य बच्चों को, स्टूडेंट को त्रिभाषा का विरोध क्यों कर रहे हैं। आगे आगे हम इसकी भी स्पष्टीकरण देंगे। भाई वो दोनों ने उसका स्पष्टीकरण देना है, हम कौन बोलने वाले। वो साथ में चुनाव लड़ना चाहते हैं, नहीं लड़ना चाहते हैं, लड़ने वाले एजेंडा क्या है, आ चुके हैं, आगे की मार्गक्रमणा क्या है, हमारे लिए प्रश्न गौण है, गैर है, बेमतलब है। हम मुंबई का विकास, मराठी अस्मिता, मराठी की कर्मठता और हिंदुस्तानी भाषा, इस पर विकास की राजनीति लेकर सभी मुंबईकर को लेकर चुनाव में उतरेंगे। मैंने उसका जवाब दे दिया। उद्धव ठाकरे के कल के वही लोगों में देखिए, उनके भाषण में वो बौखलाहट है, वो
बेचैनी है। उनके भाषण में वो रुदालीपन है कि मेरी गवर्नमेंट चली गई, सत्ता लोलुप उद्धव ठाकरे सत्ता के बिना रह नहीं सकते और सत्ता और सरकार के लिए किसी भी हद तक जा सकते हैं। ना विचारधारा, ना मराठी आदमी, ना महाराष्ट्र, इसका कोई प्रेम नहीं, कुर्सी का प्रेम। यह उद्धव ठाकरे जी की रणनीति है। जब कुर्सी चाहिए थी तब बीजेपी के साथ आए, केंद्र में, राज्य में, महानगर पालिका में सत्ता में बैठे। जब मुख्यमंत्री कुर्सी का लोभ हुआ तब एनसीपी और कांग्रेस के पास चले गए, मुख्यमंत्री पद को हासिल किया। अब महानगर पालिका की सरकार के लिए शिवतीर्थ पर वहां पर बात करने के लिए जा रहे हैं और इसके लिए सत्ता लोलुप उद्धव ठाकरे तो उनके भाषण से, बयानबाजी से दिख रहा है। की बात कास्ट और हरियाणा में जाट समाज की बात देखो, भाजपा की बात तो स्पष्ट है, कटेंगे तो बटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे। भाषा पर विवाद खड़ा किया उन्होंने, जातिवाचक उल्लेख किया उन्होंने, किसकी टोपी किसकी पगड़ी उस पर बात किया उन्होंने, अन्य धार्मिक मुद्दे पर बखेड़ा खड़ा किया उन्होंने। हम तो एकता की बात, एक है तो सेफ है की करते हैं।